मित्रांनो, मॅथ्स 1 यामधील आपलं थर्ड चॅप्टर अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी यामधील प्रॅक्टिस सेट 3.3 आपण चालू केलेला आहे। या अगोदरच्या ज्या व्हिडिओज आहेत आणि मॅथ्स सेकंड यामध्ये पण जे चॅप्टर्स आहेत त्यांचे व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, तर तुम्ही बघून सबस्क्राइब करू शकता। आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3 यामधील ऍक्टिव्हिटी ही बघणार आहोत। क्वेश्चन 5 दिलेला आहे, त्यामध्ये ही ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत। या अगोदर आपण घेतलेले आहेत त्या प्रकारचे जे सम आहे ते फक्त कशा पद्धतीने हे करायचं ते बघा। परीक्षेत नेहमी ऍक्टिव्हिटी जे लिहित असतात, हे जे बॉक्सेस आहेत यामध्ये आता n ची व्हॅल्यू 34 आपण जेव्हा काढणार आहोत तेव्हा ते बाजूला आपल्याला सॉल्व्ह करायचंय, आणि म्हणून ऍक्टिव्हिटी लिहिताना अगोदर सुटसुटीत व्यवस्थित लिहायचंय आणि त्यांचं जे आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत ते त्याच्या खाली केलं तरी चालेल किंवा बाजूला अशा पद्धतीने व्यवस्थित एका ठिकाणी करायचं आहे। डायरेक्ट तोंडी उत्तर निघणार नाही ते, आणि त्यासाठी कॅल्क्युलेशन करायचंय। तर आपण क्वेश्चन 5 बघूया। सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 140 विच इज डिव्हिजिबल बाय 4 ते तुम्हाला दिलेलं आहे, आणि त्यांचं हे काढायचं म्हणजे त्याच्यासाठी ती ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ती ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करा असं ते म्हटलंय। काय म्हटलंय पहिल्या बॉक्स मध्ये 1 to 140 नॅचरल नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 4, 4 ने भाग जाणाऱ्या 1 ते 140 यामधल्या नैसर्गिक संख्या। आता 4 नेच भाग जाणारे पाहिजे, विच आर डिव्हिजिबल बाय ओनली 4, देअरफॉर फर्स्ट 1 ला तर भाग जाऊ शकत नाही, 2 नाही, 3 नाही, मग कोणते येणार 3 च्या नंतर 4 ने पुन्हा डिव्हिजिबल बाय हे होणार 4 दुने 8, पुन्हा 4 त्रिक 12, नंतर 16 ला पण डिवाइड होऊ शकतं। अशा पद्धतीने शेवटचे जे आहे ते 140 140 ला काही भाग जाऊ शकत नाहीये, 139 त्याला पण नाही जाते, 138 इट इज नॉट डिव्हिजिबल, 137 इट इज नॉट ऑल्सो डिव्हिजिबल, therefore 136 it is the last divisible by 4, म्हणजे ह्या ग्रुप मधला तो लास्ट नंबर आहे 136। आता हाऊ मेनी नंबर्स आपल्याला वी हॅव टू फाइंड n, किती नंबर्स आहेत याच्यामध्ये असे टोटल ते आपल्याला म्हणजे दॅट इज वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ n, आणि मग त्यासाठी आपण a आपण घेणार आहोत। a आणि d आपल्याला माहित असायला हवं। फर्स्ट टर्म जो आहे तो a इज 4, फर्स्ट टर्म a इज इक्वल टू 4 घेतला आपण। आता प्रत्येक याच्यामधला डिफरन्स बघा तुम्ही, 8 मायनस 4 येणार, किंवा 4 मायनस 8 t2 मायनस t1 या फॉर्म्युल्यानुसार आपण इथे काय केलं, आता जे d ची व्हॅल्यू काढण्यासाठी d इज इक्वल टू t2 मायनस t1 म्हणजे 8 मायनस 4 दॅट इज इक्वल टू 4, किंवा 12 मायनस 8 असं जरी घेतलं तरी सुद्धा इथे आपलं येणार d ची व्हॅल्यू 4, आणि nth टर्म जो tnth टर्म आहे तो आपल्याला काढायचा आहे, आणि म्हणून मग आपण त्यासाठी आता nth जो फॉर्म्युला आहे tn त्याचा फॉर्म्युला इथे दिला आपल्याला a प्लस n मायनस 1 इंटू d, हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्याची व्हॅल्यू पुटअप करणार आहोत। tnth 136 जो आहे तो 136 इज इक्वल टू a प्लस, आता a ची व्हॅल्यू आपण इथे काढली होती, a म्हणजे फर्स्ट टर्म जो इथे लिहिलेला आहे तो इथे लिहिला मी, n मायनस 1 इंटू 4, d ची व्हॅल्यू पण काढली ती घेतली आहे 4। आता आपल्याला n ची व्हॅल्यू काढण्यासाठी इथे tn आपण 136 हे घेतलेला आहे, तर त्याची व्हॅल्यू इथे काढण्यासाठी n ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला इथे वेगळं सॉल्व्ह करायचंय, आणि म्हणून हा फॉर्म्युला जो आहे तो इथे इथे मी लिहिलेला आहे तो tnth is equal to a plus n minus 1d, 136 जो आहे शेवटचा tnth आपल्याला तो काढायचा आहे, आणि मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केली तर आफ्टर सॉल्विंग वी गेट, कसं सॉल्व्ह हे करणार आपण पहा, 4 प्लस इथे ब्रॅकेट आहे केला 4 इंटू n 4n मायनस 4 झाला। आता हे प्लस 4 आणि मायनस 4 काय झाले, त्यांची वजाबाकी काही झाली ते 0 झाली, 136 इज इक्वल टू 4n, आणि आता आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची, देअरफॉर n इज इक्वल टू
4 ने डिवाइड केलं तर 136/4. 4 ने आता इथे भाग देऊया आपण. किती येणार? 4 त्रिक 12 उरला 1, 4 चोक 16. इथल्या इथे भाग दिला तरी चालेल. 4 त्रिक 12 उरला 1, 4 चोक 16. म्हणजे इथे जेव्हा अशा पद्धतीने आपण भाग देणार तेव्हा किती आलं? n ची व्हॅल्यू आली 34. आणि मग ती n ची व्हॅल्यू इथे आपण घेतलेली आहे 34. तिथे मग त्या बॉक्स मध्ये n इज इक्वल टू 34. म्हणजे असं इथे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे आणि देन वी गेट n इज इक्वल टू 34. आता त्यांची सम काढायची. सम ऑफ नॅचरल नंबर्स 1 to 140 आपल्याला काढायची आहे. आणि म्हणून जे आहे सम साठी जे सूत्र आहे किंवा जो फॉर्म्युला आहे तो आपण इथे त्यांनी दिलेलाच आहे. त्यामध्ये फक्त व्हॅल्यू जे आहे ए आणि डी यांची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायचे. S34 इज इक्वल टू SN जो आहे SN इज इक्वल टू n/2 2 into 4 प्लस 34 minus 1. n ची व्हॅल्यू काढली ना आपण आता. 34 n ची व्हॅल्यू आहे ती इथे पुटअप केली. इंटू कॉमन डिफरन्स आहे तो 4 घेतला. आता इथे सॉल्व्ह करणार. 34 भागिले 2 म्हणजे किती झाले? 17. इथे भाग दिल्यानंतर 17. इथे ब्रॅकेट मध्ये इथे 4 दुणे 8 अधिक 34 वजा 1 म्हणजे किती झाले? 33. आणि 33 गुणिले 4 33 into 4 झालं. आता 33 गुणिले 4 म्हणजे किती झाले? 4 त्रिक 12 चे 2 म्हणजे किती? 132 आले ते. 132 अधिक 8 म्हणजे 140. 17 गुणिले 140 किती मिळाले आपल्याला? 2380. म्हणजे जे आहे आपल्याला अशा पद्धतीने ते सॉल्व्ह करायचंय. देन यू विल गेट द फायनल आन्सर. इथे दिलंय ना एस. इथे याच्यासाठी इथे पण ही ऍक्टिव्हिटी मध्ये पण बॉक्स दिलेला आहे. त्याचा जे आन्सर आलाय समेशन पूर्ण सम जे आहे सम ऑफ S34 इज इक्वल टू 2380 2380. ती जी आपण इथे व्हॅल्यू काढणार आहोत ती त्या ठिकाणी त्या बॉक्स मध्ये लिहायचं आहे. म्हणजे ऍक्टिव्हिटी सोडवताना ऍक्टिव्हिटीचे जे असतात स्टेप बाय स्टेप मार्क्स असतात तुम्हाला लिहित असताना. म्हणूनच जेवढे येतात त्याचे स्टेप्स इथे बाजूला सॉल्व्ह करून पाहिजे. तुम्हाला त्या पानावर नसेल जमत तर तुम्ही दुसऱ्या पानावर किंवा त्याच्या खाली नेक्स्ट सेकंड पेजवर त्याचं कॅल्क्युलेशन करू शकता. पण शक्यतो त्याच्या बाजूलाच करावं की जेणेकरून तुम्हाला पण ते लिहायला सोपं जातं आणि चेक करणाऱ्यांना पण ते सोपं जाणार. तर यावर आधारित आपण जे पुढचे प्रश्न आहे ते आपण घेऊया. या प्रॅक्टिस सेट मध्ये पुढचा क्वेश्चन बघूया आपण. 3.3 मध्ये क्वेश्चन 7. त्यामध्ये देताना काय दिलंय की अरिथमेटिक इन द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन 3 consecutive terms their sum is 27 and the product is 504 and find the given जे टर्म्स आहेत you have to find it. आता यामध्ये 3 क्रमांक ज्या संख्या आहेत त्या संख्यांची बेरीज 27 आहे आणि गुणाकार जो आहे तो 504 दिलेला आहे. तर तुम्हाला त्या 3 क्रमांकात संख्या शोधायच्या आहेत. इन द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन त्यांना तुम्हाला 2 कंडिशन्स दिले. एक म्हणजे त्या 3 असे आहेत पण कोणते आहे ते कॉन्झिक्युटिव्ह क्रमागत एका मागोमाग मध्ये अल्टरनेट वगैरे नाही. क्रमागत एकदम एका रांगेत जसं 1 2 3 घेतो तसंच समजा 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर घ्यायचे. 3 क्रमागत पदांची बेरीज 27 दिले आणि गुणाकार जो आहे तो 504. तर आपल्याला त्या शोधायच्या आहेत. तर त्यासाठी पहा समजा आपण त्यांचे जे आहेत 3 consecutive numbers. Suppose the 3 consecutive terms are a minus d घेतला फर्स्ट a plus d किंवा तुम्ही असं पण घेऊ शकता a plus d a plus 2d a plus 3d. समजा 4 संख्या असतील 4 consecutive numbers असतील तर तुम्ही त्या याच्यानुसार घेऊ शकता. a minus d अगोदर घेतला त्यानंतर a मग a plus d मग a plus 2d a plus 3 अशा पद्धतीने तुम्ही कोणते त्या परंतु कसे पाहिजे क्रमागत पाहिजे. कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स असायला पाहिजे जे ना त्याच्या पुढची नेक्स्ट.
अशा पद्धतीने सपोज वी टेक a minus d, a आणि a plus d, these three consecutive numbers. According to first given condition, their sum is 27. त्यांची सम 27. मग आपण तिघांची पण ऍडिशन करूया, तिघांची बेरीज करू. a minus d plus a plus d is equal to 27. आता यांचं जर आपण ऍडिशन केली तर काय तर पहा, a minus d हा plus a plus d is equal to 27. a आणि a यांची बेरीज किती झाले, 3a. आणि हा मायनस डी आणि हा प्लस डी काय झाले, कट झाले, म्हणजे 0 झाले. ते मायनस डी प्लस डी त्यांची वजाबाकी 0 येणार, कट झाले. 3a is equal to 27. Therefore a is equal to 27/3. किती झाले, 3×9=27. इथे भाग दिल्यानंतर काय येणार, a ची व्हॅल्यू आहे 9, म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 9 फर्स्ट. आता सेकंड कंडिशन काय आहे, द प्रॉडक्ट ऑफ these three consecutive numbers is 501, 504, 504 आहे. त्यांचं तिघांचा प्रॉडक्ट घेतोय आपण, गुणाकार घेतो आहोत. a minus d into a plus d. आता हे जे दोन ब्रॅकेट्स आहेत a minus d आणि a plus d, यांना यांचा प्रॉडक्ट घेतो आपण, यांचा गुणाकार घेणार आहोत आणि सुरुवातीला a आहे. आता ह्या इथे a plus d, a plus b आणि a minus b यांचा प्रॉडक्ट हा आपण इथे फॉर्म्युला जो आहे तो वी युजिंग दॅट फॉर्म्युला a minus d आणि a plus d याच्यासाठी वापरणार. तर वी गेट a square minus d square, a plus b into a minus b, म्हणजेच काय तर a square minus b square. हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला वापरल्यानंतर a square मायनस आपला इथे काय d आहे म्हणून d square येणार इंटू a इज इक्वल टू 504. आता हा ब्रॅकेट जर सॉल्व्ह केला इथे a इंटू a स्क्वेअर म्हणजे a चा घन a क्यूब मिळणार मायनस a इंटू d स्क्वेअर म्हणजे मायनस a d स्क्वेअर इज इक्वल टू 504. आता a ची व्हॅल्यू तर आपण काढलेली आहे, a इज इक्वल टू 9. नाउ सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ a वी गेट 9 क्यूब म्हणजे 9 चा घन. इथे आपण 9 क्यूब घेणार आहोत, इथे व्हॅल्यू पुटअप केली 9 क्यूब मायनस 9 इंटू डी स्क्वेअर इज इक्वल टू 504. आता 9 चा घन जो आहे तो 729, म्हणून 729 हे 504 लेफ्टला घेतले मी, म्हणजे काय झालं त्यांचं हे केलं, पक्षांतर केलं. 729 वजा 504 बरोबर मायनस 9 डी स्क्वेअर आहे तो राईटला नेला, म्हणजे झाले 9 डी स्क्वेअर. यांची आपण वजाबाकी केली तर किती झाले ते 225. 9 डी स्क्वेअर बरोबर 225 हे जे आहे ते आपण हे घेणार आहोत. आणि म्हणून डी स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, तर इथे गुणाकाराच्या स्वरूपात आहे म्हणून डी स्क्वेअर बरोबर या 9 मी काय करणार इथे भागिले 225 भागिले 9. डी स्क्वेअर इज इक्वल टू 225/9. आता इथे जर भाग दिला तर किती होतं पहा, 9 दुणे 18 उरले 4, 9 5 45. किती झाले, डी इज इक्वल टू 25, डी स्क्वेअर इज इक्वल टू 25. इथे स्क्वेअर आहे. आता नाउ वी टेकिंग द स्क्वेअर रूट. जर स्क्वेअर रूट घेतला, स्क्वेअर रूट घेतल्यानंतर किती 25 इज द स्क्वेअर ऑफ 5. देअरफॉर डी इज इक्वल टू, आणि त्याचे दोन स्क्वेअर्स असू हे असतात, रूट्स हे 2 टाइम असतात, एक पॉझिटिव्ह असतो एक निगेटिव्ह असतो. आणि देअरफॉर मग डी ची व्हॅल्यू किती येणार +5 -5, दोघी पण असू शकतात. आता आपल्याला त्यांच्या व्हॅल्यू मध्ये 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स, ए ची व्हॅल्यू तर काढली आपण, डी ची पण काढलेली आहे. आणि आता ह्या तिन्ही कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स काढण्यासाठी वी पुट द व्हॅल्यूज ऑफ ए अँड डी. डी ची व्हॅल्यू आपण +5 पण घेऊ शकतो किंवा -5, तर दोन्ही घेऊन आपण करूया त्याची. a इज इक्वल टू 9 आणि d इज इक्वल टू +5. ते घेतल्यानंतर फर्स्ट नंबर कोणता आहे, a मायनस d, म्हणजेच a ची व्हॅल्यू 9 आहे +5. 9 + 5 किती झाले 14. पहिला नंबर मिळाला 14. नंतर a म्हणजेच काय आहे आपला, a ची व्हॅल्यू 9 आहे. आणि तिसरा नंबर आहे कॉन्सिक्युटिव्ह नंबर a + d, म्हणजे 9 + 4 दॅट इज इक्वल टू
4 नाही, इथे 5 आहे. 9 प्लस डी आहे. डी म्हणजे डी ची व्हॅल्यू जी आहे ती आपली 5 हे केले आपण, काढले ते 5 घेतलं, प्लस 5 घेणार आहोत आपण इथे, म्हणून 9 प्लस 5 इज इक्वल टू 14. म्हणजे जो तिसरा नंबर आहे, फर्स्ट मिळाला आपल्याला 4, हे घेतलं 9 अधिक 5, तो एक काढलेला आहे. एक 9 ए मायनस डी घ्यायचं आपल्याला सुरुवातीला. अगोदर मी ए प्लस डी घेतलेला आहे, तर ए मायनस डी घेऊन ए मायनस डी तो अगोदर घेऊया आपण. तो मिळाला आपल्याला 4 आणि ए प्लस डी नंतर घेऊ. म्हणजे ए मायनस डी 4 मिळाला, ए 9 आणि पुढची तिसरी संख्या ए प्लस डी म्हणजे 14. म्हणजे 4, 9 आणि 14. जेव्हा वी पुट प्लस 5, आता -5 घेऊन करून बघूया. म्हणजे सुरुवातीचा घेणार आपण ए मायनस डी, दॅट इज ए ची व्हॅल्यू आहे आपली 9 मायनस -5. म्हणजे किती झाले, 9 प्लस 4 दॅट इज इक्वल टू 14. फर्स्ट जेव्हा -5 घेतलं तेव्हा त्याची व्हॅल्यू 14. नंतर आहे, नंतर ए ची व्हॅल्यू तर एच राहणार आहे, ती 9 असणार आहे. आणि आता ए प्लस डी म्हणजे कसं झालं, आता तिथे ए मायनस ए ची व्हॅल्यू 9 मायनस 5 डायरेक्ट लिहिलं मी. ए प्लस 5 आहे, ए प्लस डी ची व्हॅल्यू -5, म्हणून मग ते काय झालं, 9 मायनस 5 दॅट इज 4. म्हणजे सुरुवातीला 14, 9 आणि 4, आणि इथे काय झालं 4, 9 आणि 14. म्हणून कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स इन द गिव्हन अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 4, 9, 14 किंवा 14, 9, 4 अशा पण प्रमाणे राहू शकेल. म्हणजे जेव्हा आपण ए प्लस ए ची व्हॅल्यू, डी ची व्हॅल्यू जेव्हा +5 घेणार तेव्हा आणि डी ची व्हॅल्यू -5 घेणार तेव्हा, फक्त क्रम बदलणार, संख्या मात्र बहुतेक तशाच असतात. ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी अशा याच्यानुसार तुम्हाला 3 कॉन्झिक्युटिव्ह, 4, 5 असे जास्त जास्त 5, 6 कॉन्झिक्युटिव्ह नंबर पर्यंत तुम्हाला त्याची उदाहरणं विचारू शकतात. त्याच्या पुढचं आणखी एक नेक्स्ट एक उदाहरण बघूया आपण. ह्या एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन 9 यामध्ये तुम्हाला इफ 9th टर्म ऑफ एन अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 0, 9th टर्म 0 दिलेला आहे, देन शो दॅट 29th term is twice of the 19th term. It is your question. You have to ask that 19th जो टर्म आहे तो त्याच्या ट्वाइस आहे. 29th term is the twice of the 19th term. 19व्या जे पद आहे त्या पदाच्या दुप्पट आहे असं आपल्याला दाखवायचंय. कितवं पद, 29वं पद. 29वं पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे हे दाखवायचंय. आणि फक्त एकच माहिती दिली, ती म्हणजे कोणती, तर 9th टर्म ऑफ एन अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 0. 9वं जे पद आहे त्याची किंमत जी आहे T9 इज 0. एवढी एक माहिती दिली आहे आणि त्यानुसार आपल्याला ते शो करायचंय. तर त्यासाठी आपण फर्स्ट कन्सिडर T9, 9th टर्म घेऊया आपण. 9वं पद T9 अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन इट इज 0. देयरफॉर T9 इज इक्वल टू 0. आणि ते आपण nth फॉर्म्युला जो आहे Tnth इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी, यामध्ये जर आपण ते व्हॅल्यू पुटअप केली n इज इक्वल टू 9 असं आपण घेऊया. T9 इज इक्वल टू a प्लस n ची व्हॅल्यू आपण इथे 9 घेणार आहोत. 9-1 इंटू डी. आता आपल्याकडे a किंवा d दोघांची काहीच व्हॅल्यू नाहीये. देयरफॉर वी मेक द इक्वेशन्स. आता T9 इज 0. देयरफॉर T9 ची व्हॅल्यू काय घेतली आपण, 0 इज इक्वल टू a प्लस 9-1 म्हणजे 8d. वी गेट a प्लस 8d इज इक्वल टू 0. त्याला आपण आता फर्स्ट इक्वेशन कन्सिडर केलं, म्हणजे a आणि d च्या फॉर्म मध्ये असलेलं वी गेट द फर्स्ट इक्वेशन a प्लस 8d.
आता आपल्याला 29th टर्म आपण काढूया, कारण ते शो करायचंय 19th टर्मच्या दुप्पट. मग देअरफॉर वी कन्सिडर द T29th टर्म. त्यासाठी सबस्टिट्यूटिंग n ची व्हॅल्यू 29 घेऊया. a प्लस 29 मायनस 1 इंटू ब्रॅकेट याच्यामध्ये d आहे मल्टिप्लाइड बाय d. T29 इज इक्वल टू a प्लस, इथे सबट्रॅक्शन केलं, वजाबाकी केल्यावर 29 वजा 1 म्हणजे किती मिळाले 28d. a प्लस 28d. T29 इज इक्वल टू a प्लस 28d. आता आपल्याला आपण इथे अरेंजमेंट करणार आहोत. वी अरेंज द टर्म. हे जे आहे याच्यामध्ये टर्म्स ते का अरेंज करणार, बिकॉज वी हॅव द व्हॅल्यू a प्लस 8d. याची किंमत आहे आपल्याकडे. a प्लस 8d इज इक्वल टू 0. मग आता 28 ला आपण त्यांना स्प्लिट अप करू शकतो. वी स्प्लिट अप द 28 ऍज 20 प्लस 8, कारण a प्लस 8d याची व्हॅल्यू जी आहे ती 0 आहे. म्हणून मी इथे 28 ला कसं लिहिणार, 8d प्लस 20d. त्यांचं आपण स्प्लिटिंग केलं, त्यांचे दोन भाग केलेत, a प्लस 8d आणि a प्लस 8d च्या ऐवजी 0 ठेवला. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट T29 इज इक्वल टू 0 प्लस 20d. म्हणजे T29 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 20d. देअरफॉर वी गेट 29th जे टर्म आहे ते आपल्याला किती मिळालं 20d. 20d त्याला आपण नाव त्याला नंबरिंग केलं तर सेकंड इक्वेशन देऊया त्याला. a प्लस 8d फर्स्ट झाला, सेकंड मध्ये d च्या फॉर्म मध्ये आहे ते पण T29 इज इक्वल टू 20d. परंतु आपल्याला काय दाखवायचं, 19th टर्म इज ट्वाइस ऑफ द, म्हणजे त्याचं ट्वाइस करायचंय 29 हे जे आहे ते. मग आता 19th टर्म काढावं लागेल. देअरफॉर 19th टर्म फाइंड करण्यासाठी पुन्हा वी यूज अगेन धिस फॉर्म्युला, Tnth फॉर्म्युला जो आहे तो a प्लस n मायनस 1 इंटू d. मग आता इथे 19 घेतलं, a प्लस n ची व्हॅल्यू 19 मायनस 1 इंटू d. वी गेट 19 मायनस 1 घेतले की ते 18d. a प्लस 18d. याला सुद्धा आपण अशाच पद्धतीने लिहू शकतो. T19 ला आता a प्लस d मध्येच आहे ना, a प्लस d ची व्हॅल्यू 0 आहे. देअरफॉर जसं इथे 28d ला आपण 20 प्लस 8 केलं तसं इथे 10 प्लस 8 करूया. म्हणून मग 10d प्लस 8d म्हणजे a प्लस 8d हा एक जो भाग येतो अधिक 10d. मग याची व्हॅल्यू 0 प्लस 10d. 0 प्लस 10d म्हणजेच काय झालं, T19 ची व्हॅल्यू मिळाली 10d 10d. T29 ची 20d. कम्पेअरिंग द सेकंड अँड थर्ड इक्वेशन, बघा 10 दुणे 20 त्याच्या दुप्पट आहे ती, आणि तेच आपल्याला शो करायचं ट्वाइस द 19th टर्म. 19 च्या दुप्पट आहे. देअरफॉर फ्रॉम द इक्वेशन 2 and 3 T29 is equal to 20d. 20d that is 2 into 10d. 10d ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे T19. 10d म्हणजेच काय आहे, T19 ची व्हॅल्यू आहे T19 जे पद आहे त्याची व्हॅल्यू आहे 10d. त्याचे दुप्पट झाली म्हणून किती झाले 2 into T19. 29th टर्म इज ट्वाइस ऑफ T19. म्हणजेच म्हणूनच हेच वी प्रूव्ह दॅट T29 इज ट्वाइस ऑफ द 19th टर्म. 19व्या पदाच्या दुप्पट T29 ची किंमत आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे तुम्हाला कंडिशन दिलेल्या आहेत त्या कंडिशन वापरून आपल्याला इक्वेशन तयार करावे लागणार आणि मग ते सॉल्व्ह करायचे. आणि म्हणून हे जे चॅलेंजिंग टाइप क्वेश्चन्स आहेत याचा तुम्ही जास्त सराव करणं गरजेचं आहे. यू हॅव टू मेक प्रॅक्टिस, आणि प्रॅक्टिस केल्यानंतर यू कॅन सॉल्व्ह अगेन जे चॅलेंजिंग टाइप्स आहेत, यू कॅन सॉल्व्ह इट. तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण त्याचं आणखी ऍप्लिकेशन बघूया. आपण पुढच्या भागात ऍप्लिकेशन बघूया. थँक्यू.